नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. या मुक्तीत जीवशिवाचे ऐक्य होऊन जीवाला पूर्ण समाधान मिळते. तू देव मी भक्त आहे या रीतीने राहिले म्हणजे चोर येणार नाहीत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. याप्रमाणे गुरुभक्ती केली असता सायुज्य मुक्ती मिळते. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागलीसे गोडे, हे जिवे न सोडी ऐसे झाले. स्वरूपता मुक्ती हा कापुराचा दागिना आहे. त्याची सोयीण्याची आवड असे बापा, त्याची घालण्याची हतोटी माहीत नसली तर अंग जळेल. त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान होऊन पुढे गुरुभक्ती झाली नाही तर सर्व मिळविलेला परमार्थ फुकट जाईल व पाखंडी बनेल. करिता गुरुभक्ती ही शेवटपर्यंत केलीच पाहिजे. तुमची सेवा अखंड व्हावी म्हणजे बस झाले. ज्याला गाठोडे दिले त्याला त्याचे महत्त्व वाटले पाहिजे. त्या भक्तीमध्ये जे ध्यानाने प्राप्त करून घेण्याचे आहे ते सद्गुरूच्या क्षणाच्या दर्शनाने होते. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती जारी साधी येल्या. या मुक्तीचा परिणाम हा उठला पाहिजे. उद्धवाने ही भक्ती देवाकडून मागून घेतली आहे. मी होऊनी माते येजिजे, हे लक्षण तुम्हासीच साजे. एर बोलच बोलीजे वाचाळपणे. भागवत. याकरिता हरीचा धावा कर व अशा देवाची प्राप्ती करून घे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.